माझे नाव कुणाल काशीनाथ महाले। मी आता 10वीत शिकत आहे। न पूछो जमाने से कि क्या हमारी कहानी है, कि क्या हमारी कहानी है। हमारी पहचान यही है कि हम हिंदुस्तानी है, हम हिंदुस्तानी है। सन्माननीय व्यासपीठावरील मान्यवर आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी येथे सर्वजण जमलो आहोत। आपल्या भारत देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले। इंग्रज भारत देश सोडून जात असताना लॉर्ड माउंटबॅटन आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये एक संवाद झाला। लॉर्ड माउंटबॅटन म्हणाले की मिस्टर गांधी, आम्ही तर निघालो, पण आम्ही या देशाला एक लॉ आणि एक ऑर्डर दिला, आम्ही या देशाला एक शिस्त दिली। आम्ही निघून गेल्यानंतर या देशामध्ये निवळ गोंधळ माजेल। यावर महात्मा गांधीजींनी सुंदर असं स्मित हास्य दिलं आणि म्हणाले की मान्य आहे, तुम्ही निघून गेल्यानंतर आमच्या भारतामध्ये निवळ गोंधळ माजेल, पण हा गोंधळ हा आमचा गोंधळ असेल। आम्हाला तुमच्या शिस्तीपेक्षा आमचा गोंधळ तेवढाच प्रिय असेल। मित्रांनो, आपला भारत देश हा पूर्वीपासूनच खनिज समृद्ध असा देश होता। आपल्या देशामधून गंगा, यमुना, गोदावरी, ब्रह्मपुत्रा सारख्या रक्तवाहिन्या वाहत आहेत। माती हिमालय उभा आहे, पायी सागराच्या लाटा लोळण घालत आहेत। सैनिक जवान डोळ्यात तेल घालून देशाचे सीमारक्षण करत आहेत। आपल्या देशाला शिमला मनाली यासारख्या पर्यटन स्थळ लाभले आहेत। आपला देश एकूणच सुजलाम सुफलाम आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर यासारख्या संत महात्म्यांनी आपल्या देशात जन्म घेतले आहेत। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्याच्या अगदी दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबईवर अण्णाभाऊ साठे यांनी मोर्चा काढला आणि त्या मोर्चामध्ये नारा देण्यात आला की इस देश की जनता भूखी है, इस देश की जनता भूखी है, इस देश की आजादी छुटी है। त्यावेळी ब्रिटिशांनी देशातल्या शेतकऱ्यांबद्दल एक अहवाल सादर केला होता आणि त्या अहवालामध्ये नमूद केलेलं होतं की भारतातील शेतकरी